मित्रहो नमस्कार. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची आठवण आल्यानंतर त्यांचं सर्वाधिक लोकप्रिय झालेलं किस्से आठवतात. पहिला म्हणजे त्यांचा जन्म एका लीप वर्षाच्या दिवशी म्हणजेच 29 फेब्रुवारी 1896 रोजी झाला होता. संपूर्ण हयातीत ते त्यांचा वाढदिवस केवळ 25 वेळा साजरा करू शकले. आणि दुसरं म्हणजे ते शिवांबू म्हणजेच स्वतःचं मूत्र प्राशन करायचे, जे अखेरीस मोरारजी कोला या लोकप्रिय शब्दानं प्रसिद्ध झाले होते. विनोदाचा भाग म्हणजे राजकीय वर्तुळात गंभीर चर्चेचा विषय असलेल्या मोरारजी कोला या गोष्टीला आज जवळपास पौराणिक दर्जा प्राप्त झाला आहे. पण खरंच ते शिवांबू म्हणजे स्वतःचं मूत्र प्राशन करायचे का, की मोरारजी कोला ही निव्वळ दंतकथा आहे, हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. वर्ष होतं 1978. भारतातले पहिले बिगर काँग्रेस सरकार मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलं होतं. 80 वर्षाच्या मोरारजींनी एक दशकाहून अधिक काळ पंतप्रधान पदासाठी प्रतीक्षा केली होती. राष्ट्रीय राजकारणात मोरारजी देसाई 1966 लाल बहादूर शास्त्रींचे उत्तराधिकारी होण्याचे प्रबल दावेदार होते. इंदिरा गांधींच्या दशकाहून अधिक काळ चाललेल्या शासनानंतर 1975 ते 77 पर्यंतच्या आणीबाणीच्या सुमारे 2 वर्षानंतर देसाई यांनी काही मोठे बदल घडवून आणण्याचं आश्वासन दिलं. उल्लेखनीय बाब म्हणजे भारताचे सोव्हिएत संघाबरोबर मैत्रीपूर्ण नातं पूर्ववत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच 1971 भारत सोव्हिएत करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर दोन्ही देशामधील संबंध विशेषतः मजबूत झाले होते. मित्रांनो, मोरारजी कोला नेमका काय होता हे आपण या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत. मोरारजी देसाई यांनी त्यावेळेच्या प्रसिद्ध टीव्ही शो 60 मिनिट्ससाठी अमेरिकन पत्रकार डॅन राथर याला एका विशेष मुलाखत दिली होती. 82व्या वर्षी निरोगी असण्यामागचं कारण पत्रकार डॅन रॉथर यांनी विचारलं होतं. तेव्हा ते म्हणाले, त्यांच्या आहारात फळे आणि भाज्यांचा रस, ताजे दूध, दही, मध, ताजी फळे, कच्चे काजू, 5 लवंगा आणि लसूण यांचा समावेश असतो. तसेच मी दररोज सकाळी पोटी शिवांबू म्हणजे स्वतःचं मूत्र पितो. तेव्हा ते पत्रकार म्हणाले, शी, तुम्ही स्वतःचे मूत्र पिता? मी आत्तापर्यंत ऐकलेली ही सर्वात किळसवाणी गोष्ट आहे. स्वतःचं शिवांबू म्हणजे स्वतःचं मूत्र पिणं म्हणजे तो एक प्रकारचा नैसर्गिक उपचार आहे. जर तुम्ही प्राण्यांचे निरीक्षण केले तर तुम्हाला आढळेल की ते तंदुरुस्त राहण्यासाठी लघवी पितात. माझ्या देशात एखाद्या बाळाला पोटदुखीचा त्रास होतो तेव्हा लघवी पाजण्यात येते. हिंदू तत्त्वज्ञानात गोमूत्र ही पवित्र मानलं जातं. प्रत्येक समारंभात ते शिंपडलं जातं. खरं तर लोकांनी ते प्यायला पाहिजे. तसेच लघवीचा अर्क कशा पद्धतीने तयार करतात याबद्दल त्यांनी सांगितलं. तुमची माणसं अन्य कुणाची लघवी प्राशन करत आहेत, पण स्वतःची नाही. अन्य कुणाची तरी लघवी औषध म्हणून घेण्यासाठी हजारो कोट्यवधी रुपये खर्च करतात. शिवांबूसाठी कोणताही खर्च नाही आणि ही पद्धत परिणामकारक आहे, असंही मोरारजी देसाई म्हणाले होते. तुम्ही स्वतःची लघवी प्यायलात तर काही दिवसात तुमचे शरीर शुद्ध होतं. 3ऱ्या दिवसापासून तुमच्या लघवीचा रंग, गंध आणि चव नष्ट होऊन ते पाण्यासारखं शुद्ध लागेल. लघवी पिणे हा सर्व रोगांवरचा रामबाण उपाय आहे आणि त्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागत नाही, असंही देसाई यांनी अधोरेखित केलं होतं. शिवांबू संदर्भात सांगताना मोरारजींनी जराही संकोच वगैरे वाटला नाही. 15 मिनिटांच्या कार्यक्रमातला बहुतांश वेळ त्यांनी शिवांबू संदर्भातच माहिती दिली. त्या काळातील प्रसिद्ध मुलाखतकार बार्बरा वॉल्टर्स यांनीही आपल्या आठवणीत याचा उल्लेख केला होता. मोरारजी देसाईंनी त्यांना हे आधी सांगितल्याचं त्यांनी लिहिलं होतं, पण ABP न्यूजने ही बातमी दाखवण्यास नकार दिला होता. CBS वाहिनीनं मोरारजी देसाईंच्या मुलाखतीचा भाग 60 मिनिट्समध्ये प्रसारित केला होता. तेव्हा ही बातमी छापण्याची आणि दाखवण्याची चढाओढ लागली होती. या मीडिया उन्माद आल्यानंतर नेटवर्क युरिन वॉर असंही म्हटलं गेलं. ह्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.